भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज मटार पराठा तुमच्यावर शेअर केलेलं आहे. भरपूर असं स्टमिंग भरलेलं खूप भारी लागतो हा मटार पराठा. सिजनेबल रेसिपी आहे आणि 15 ते 20 मिनटामध्ये तयार होते. फार असा वेळ लागत नाही पराठा बनवायला. तर त्यासाठी 1 वाटी मटार घेतला आहे. मिक्सरमधून जाडं-भरडं ते बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले, त्याच्यामध्ये घालू जिरं मोहरी. आता जिरं मोहरी तडतडलेले घालायचे मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 1 मिडियम कांदा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. आता घालायचे अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हा मसाला चांगला परतून घेऊ. आता हे परतून झालेलं आहे ते जाडं-भरडं केलेले मिक्सरमधून मटार ते ॲड करायचं आहे आणि 1 बटाटा शिजवून तो किसून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. पाणी न घालताच परतून घ्यायचं. बटाट्यामध्ये व्यवस्थित तो मटार जे आहे शिजला जातो. खमंग असं भाजून घ्यायचं आहे ते बटाट्यामध्ये शिजलेल्या. आता ह्या तयार झालेलं सारण बाजूला ठेवून देऊ आणि कणिक मऊ करून घ्यायची आहे. अगोदरच मळून ठेवलेली आहे कणिक. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे का नाही मैदा घातल्यामुळे काय होतं पराठा फाटत नाही, म्हणून थोडासा मैदा घालायचा त्याच्यामध्ये. चपाती वडा गोळा घ्यायचा आहे आणि पुरी एवढी लाटून घेऊ. आणि आता सीझन आहे, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटार येत असतात आणि ताज्या ताज्या मटाराची पराठा करून खा आणि सर्वांना खाऊ घाला. खूप भारी लागतो हा पराठा. आता हे पुरी एवढं लाटून झालेले पहा. हे पहा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गार झालेले हे सारण जे आहे भरून घ्यायचं आहे. आता भरून घेऊ, भरपूर प्रमाणात स्टफिंग भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि जसं मोदकाला आपण चुन्या पाडतो तसंच असं पाडून घ्यायचं आहे चुन्या. आणि वरती जर एक्स्ट्राची कणिक असेल तर ती काढून घ्यायची, नसेल तर तो मधीच पराठा जाड होतो. आणि हलक्या हाताने लाटून घेऊ म्हणजे सारण जे आहे ना कडेपर्यंत काठापर्यंत पोचलं जातं. आणि हा पराठा गरम गरम खायला खूप भारी वाटतो. मग शेजवान चटणी म्हणा किंवा सॉस दह्याबरोबर जे आवडतं तुम्हाला त्याच्याबरोबर हा खाऊ शकता. आणि आता सीझन असल्यामुळे काय होतं गाजर म्हणा, मटार म्हणा, मेथी म्हणा खूप ताजे ताजे येत असतात बाजारामध्ये. आणि आता जर हा पराठा करून खायचा म्हटला तर 15 ते 20 मिनटं लागतात, जास्त नाही. वेळ फार लागत नाही हा पराठा करायला. तर भरपूर असं तूप त्या स्प्रेड करून घेऊ तव्यावरती आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे पराठा, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तो शिकला जातो आणि पुन्हा एकदा त्यातलं सारण जे आहे मस्त तो असं एकदम मऊसर होतो. आता पलटी करून घेतलेलं आहे. मस्त पुन्हा एकदा त्याला तूप सोडून घेऊ. बटर किंवा तूप सोडायचं आहे आणि जर तुम्ही दोन्ही खात नसाल तर तेलामध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा भाजू शकता. आणि जर डाएट प्रेमी असाल तर मग मात्र थोडंसं तूप किंवा तेल वापरायचं आहे आणि छान असा भाजून घ्यायचा. आता हा भाजला गेलेला आहे, पण आता हा पराठा काढून घेऊ आणि दुसरा देखील भाजून घ्यायचा आहे असाच मस्त तूप सोडून. आणि मग वेळ कशाला दवडताय, फ्रीजमध्ये मटार असेल ना घ्या निवडायला, मस्त नाश्ता होतो सकाळचा. आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे असं आणि पलटी करून घेऊ आणि असाच खरपूस भाजून घ्यायचा आहे. पहिला जसा भाजला तसाच दुसराही भाजून घ्यायचा आहे. आणि तयार झालेला हा गरमागरम पराठा काढून घेऊ. कशी वाटली रेसिपी माझी आजची? चटणीबरोबर सर्व करायचं आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.